मित्रांनो नमस्कार. हा माणूस भारताचा नकाशा बदलतोय. थंबनेल आणि टायटल बघून हा व्हिडिओ बघायला आलात ना, तर मी म्हणतोय ते खरंच आहे की हा माणूस भारताचा नकाशा बदलतोय. आज तुम्ही जर का बघितलं तर भारतभर रोज नवीन नवीन एक्सप्रेसवेज तयार होत आहेत. महामार्गांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. पूर्वी ज्या प्रवासाला 15 ते 16 तास लागायचे, आज तोच प्रवास अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे. परंतु या सर्व बदलामागे एक नाव मात्र वारंवार समोर चर्चेत येतं आणि ते नाव म्हणजे नितीन गडकरी. काही लोक त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ऑफ इंडिया असे म्हणतात, तर काही लोक त्यांना हायवे मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात. पण भारताच्या एका सर्वसामान्य घरात जन्माला आलेल्या मुलाचा भारताच्या विकासातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपर्यंतचा हा प्रवास कसा होता, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे नितीन गडकरी यांची प्रेरणादायी कहाणी. मित्रांनो नमस्कार, मी नवीन भिडे आणि आपण बघत आहात देश दर्शन डायरीज. चॅप्टर 1, नागपूरमध्ये जन्म. दिनांक 27 मे 1957 रोजी नागपूरमध्ये एका सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये नितीन गडकरी यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच राजकारण, समाजकारण आणि नेतृत्व करण्याची आवड होती. त्यांच्या शालेय जीवनात व महाविद्यालयीन जीवनामध्ये विविध उपक्रमांमध्ये त्यांनी अगदी सक्रियपणे सहभाग घेतला. त्यांची एक गोष्ट सर्वांच्या अगदी लवकर लक्षात आली, ती म्हणजे समस्या सांगण्यापेक्षा त्यावरती उपाय शोधण्याची त्यांची ती सवय, आणि त्यांची हीच सवय पुढे त्यांच्या आयुष्यभराच्या कारकिर्दीची ओळख ठरली. चॅप्टर 2, राजकारणात प्रवेश. तरुण वयातच नितीन गडकरी यांनी सामाजिक व राजकीय कार्यामध्ये आपला सहभाग वाढवला. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे व त्यांच्या काम करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते लवकरच लोकांच्या नजरेत येऊ लागले. परंतु त्यावेळी ना त्यांच्याकडे कुठलं मोठं पद होतं ना सत्ता होती, पण काम करण्याची ऊर्जा मात्र त्यांची प्रचंड होती. त्यांचा लोकांशी थेट संपर्क असायचा. कुठल्याही समस्येचा ते अगदी बारकाईने अभ्यास करायचे आणि त्या समस्येवरील उपाय देखील त्यांचे अगदी व्यावहारिक असायचे. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होत गेली आणि कालांतराने हा तरुण नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू लागला. चॅप्टर 3, महाराष्ट्रातला टर्निंग पॉईंट. 1990च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधांवरती काम करण्याची प्रचंड गरज होती. रस्ते अपुरे पडत होते, वाहतुकीवरील ताण वाढत होता आणि त्यामुळे पर्यायाने शहरांवरील ताण देखील वाढत होता. त्याचवेळी नितीन गडकरी यांनी खूप मोठ्या अशा रस्ते विकासाच्या कल्पना लोकांसमोर मांडल्या. त्यावेळी बऱ्याच लोकांना ह्या कल्पना हा फक्त कल्पना विलास आहे असे वाटू लागले. बऱ्याच जणांना त्या अशक्य देखील वाटू लागल्या आणि काही लोक तर असे म्हणत होते की ह्या कल्पना ह्या केवळ कागदावरच राहतील, कारण की त्या खूप खर्चिक आहेत. परंतु कितीही टीका झाली तरी नितीन गडकरी यांनी आपले प्रयत्न थांबवले नाहीत आणि महाराष्ट्रामधील सर्वात पहिला, देशातील सर्वात पहिला असा द्रुतगती मार्ग त्याचवेळी प्रत्यक्षात अवतरला आणि तो म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग. तसेच मुंबईतील महत्त्वाचे उड्डाणपूल. लोकांना त्यावेळी पहिल्यांदा जाणवू लागलं की हा माणूस फक्त घोषणा देत नाही, तर हा माणूस प्रत्यक्षात काम करणारा माणूस आहे. चॅप्टर 4, दिल्लीतील मोठी जबाबदारी. महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचंड यशानंतर त्यांच्यावर अख्ख्या देशातील रस्ते व महामार्ग विकासाची जबाबदारी देण्यात आली आणि इथूनच सुरू झाला भारताचा पायाभूत सुविधांवरील एक नवा अध्याय. नवीन एक्सप्रेसवेज, नवीन बोगदे, नवीन पूल आणि अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पुढे जाऊ लागले. आज जेव्हा आपण कुठल्याही नव्या एक्सप्रेसवेवरती जातो तेव्हा त्याच्या मागे वर्षानुवर्षांची योजना, निधी व एक व्यवस्थापन असतं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नितीन गडकरी यांचं नाव सतत चर्चेत राहतं. चॅप्टर 5, व्हिजन बियॉन्ड रोड्स. नितीन गडकरी यांचं व्हिजन केवळ रस्त्यांपुरतं मर्यादित नाही. त्यांच्या मते रस्ता म्हणजे केवळ कॉन्क्रीट नाही, तर रस्ता म्हणजे रोजगार, रस्ता म्हणजे व्यापार, रस्ता म्हणजे विकास आणि रस्ता म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला, समाजातील प्रत्येक व्यक्तीला एका नव्या संधीशी जोडणारा पूल. त्यांच्या ह्याच विचारामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत गेले. नितीन गडकरी आपल्या भाषणामध्ये नेहमी म्हणतात की आपलं काम हे दिसलं पाहिजे. एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा राजकारणात प्रवेश करतो, मोठी स्वप्न बघतो, अनेक टीका देखील सहन करतो आणि देशाच्या विकासाचा एक महत्त्वाचा चेहरा बनतो. नितीन गडकरी यांची कथा ही केवळ एका राजकारणाची कथा नाही,
तर ती कथा आहे व्हिजन, व्यवस्थापन आणि सातत्याने काम करणाऱ्या वृत्तीची कथा आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्याशी सहमत असा वा नसा, पण देशाच्या विकासाच्या म्हणजे पायाभूत विकासांच्या चर्चेमध्ये नितीन गडकरी यांचं नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. काही लोक इतिहास नुसता वाचतात, काही लोक इतिहास घडवतात, पण काही लोक संपूर्ण देशाचा नकाशाच बदलून टाकतात. नितीन गडकरी हे नकाशा बदलणाऱ्यांपैकी एक आहेत. मित्रांनो, तुमच्या मते नितीन गडकरी यांच्यातर्फे साकारण्यात आलेला देशातील सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प कुठला? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच दमदार स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.